नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळेंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यात उन्हाचा पारा वाढला, मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत। राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉक्टर कुणाल प्रकाश खेमनार। कांद्याला सरासरी 10 ते 12 रुपये किलोचा दर, हळदीला मिळतोय चांगला दर। आता पाहूया सविस्तर बातम्या। राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे। कधी ढगाळ तर कधी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे। त्यातच पुन्हा एकदा आता राज्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे। तसंच पुढील 24 तासांमध्ये राज्यात उकाडा वाढणार असून मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागावर याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत। समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागाला उन्हाचा सर्वाधिक झळा सोसावा लागणार आहे। तर राज्यात काल बुधवारपर्यंत वाशिम येथे उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली। तर विदर्भ पट्ट्यामध्ये काही भागात अवकाळीने उघडी दिली असली तरी उन्हाचा पारा नागरिकांची पाठ सोडताना दिसत नाहीये। मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या 3 जिल्ह्यांना भूकंपाचे 2 धक्के जाणवले आहेत। आज सकाळी 6 ते 6:15 दरम्यान या काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज येऊन सौम्य धक्के जाणवले आहेत। या भूकंपाच्या धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 4.5 आणि 3.6 अशी करण्यात आली आहे। तर भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिकांनी घरातून रस्त्यावर बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं। तर हिंगोली जिल्ह्यात गेल्या 5 वर्षापासून कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। सध्याचे साखर आयुक्त अनिल कवडे 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत। तर कवडे आधी राज्याचे सहकार आयुक्त होते, त्यानंतर त्यांनी साखर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला, पण आता ते 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत। त्यापूर्वी राज्याचे साखर आयुक्तपदी डॉक्टर कुणाल प्रकाश खेमनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। येत्या 1 एप्रिलपासून खेमनार हे आयुक्त पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्यभरात कांदा दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दराअभावी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत। यातच राज्यात काल बुधवारी 1,87,275 क्विंटल कांद्याची आवक झाली। या कांद्याला सरासरी 10 ते 12 रुपये किलोचा दर मिळाला आहे। तर दुसरीकडे पालघरमधील वसई येथे आठवडी बाजारात पांढऱ्या कांद्याला चांगला दर मिळाला आहे। तर कांदा हंगाम लांबल्याने 2 किलोच्या माळेला 80 ते 100 रुपयांचा चढा भाव मिळत आहे। तर परिणामी पांढऱ्या कांद्याने चांगलाच भाव खाल्ल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। राज्यात काल बुधवारी हळदीची 20,368 क्विंटल आवक झाली। सर्वात जास्त आवक सांगलीतील राजापुरीत झाली आहे। तर काल राजापुरीत 17,980 क्विंटल हळदीची आवक झाली। तर या हळदीला काल कमीत कमी 15,900 रुपये तर जास्तीत जास्त 61,000 रुपयांचा दर मिळाला आहे। तर सर्वसाधारण दर 68,450 रुपयांचा मिळाला आहे। तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसंच कृषीबाबतचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या फेसबुक, शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।